साताऱ्यातील शिवथर गावापासून साधारणपणे 2 किलोमीटर अंतरावर जाधवांची काही घरं आहेत. पूजा प्रथमेश जाधव ही आपले पती, 8 वर्षाचा मुलगा आणि सासू सासऱ्यांसोबत तिथे राहत होती. 7 जुलै रोजी संध्याकाळी साधारणपणे 4 वाजेच्या सुमारास तिचे सासरे शेतातून घरी आले. तेव्हा त्यांना त्यांच्या दरवाजात रक्त पडलेलं दिसलं. ते घाईघाईतच घरात शिरले आणि आक्रोश करायला सुरुवात केली, कारण त्यांची सून पूजा रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली होती. तिच्या गळ्यावर खोलवर जखमा होत्या. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी बोलवलं गेलं आणि 12 तासामध्ये आरोपीसह हत्येचं कारण देखील समोर आलं. पण अनैतिक संबंधातून पूजाच्या प्रियकराने तिची हत्या केली होती. आपण त्यांच्यामध्ये असं काय बिनसलं होतं, तिच्या प्रियकराचं काय म्हणणं होतं आणि तो पोलिसांच्या ताब्यात कसा आला? चला संपूर्ण घटना जाणून घेऊया आजच्या माहितीच्या माध्यमातून. तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील शिवथर गावातील पूजा आणि प्रथमेश यांचा 2015 मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर अगदी 2 वर्षात म्हणजे 2017 मध्ये त्यांना एक मुलगा सुद्धा झाला. पण याच दरम्यान त्यांच्या आयुष्यामध्ये एक मोठं वादळ आलं. 2019 मध्ये पूजाचे अक्षय रामचंद्र साबळे नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध निर्माण झाले. अक्षय हा शिवथर गावातीलच तरुण. त्याचे प्रथमेश सोबतचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याची अधूनमधून त्यांच्या घरी उठबस असायची. त्यातूनच पूजा आणि त्याचं सूत जुळलं आणि या दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झालं. पण अगोदरच प्रेमविवाह करणाऱ्या पूजाचं त्याच्यावर प्रेम कसं जडलं, तर स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार पूजाचा पती प्रथमेश हा साताऱ्याला एका दुकानामध्ये काम करतो. त्याचा तुटपुंजा नोकरीवर घरातील खर्च आणि पूजाचा खर्च भागत नव्हता. तर दुसऱ्या बाजूने अक्षयकडे चांगली नोकरी होती, शेती होती, तसंच त्याचा JCBचा व्यवसाय होता. त्यातून त्याला चांगले पैसे मिळायचे आणि त्यामुळेच पूजाने त्याच्याशी अनैतिक संबंध ठेवले होते. पूजा आणि अक्षय यांच्यात जवळपास 6 वर्ष अनैतिक संबंध राहिले. हा काळ भरपूर मोठा आहे. या दरम्यान दोघांनाही एकमेकांची सवय झाली होती. अक्षय तिला काय हवं काय नको ते पाहायचा आणि त्यामुळे तिला त्याच्याशिवाय करमत नव्हतं. अक्षयही तिच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झाला होता. त्याला तिच्याशीच लग्न करायचं होतं. त्याचा तसा प्रणच होता. त्यामुळे त्याने स्वतःसुद्धा लग्न केलं नव्हतं. ती विवाहित जरी असली तरी तो तिला स्वीकारण्यास तयार होता. पूजासुद्धा त्याच्यासोबत लग्न करायच्या विचारात होती. पण त्या दोघांसाठीही लग्न करणं सोपं नव्हतं, कारण पूजाचं अगोदरच प्रथमेशसोबत लग्न झालं होतं आणि तिला 8 वर्षाचा मुलगासुद्धा होता. त्यामुळे अक्षयने तिला आपल्यासोबत घर सोडून पळून जाण्यास सांगितलं आणि तो सुद्धा तयार झाला. पण तोपर्यंत या दोघांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण गावात पसरली होती. गावातील लोक त्याच्याबद्दल बोलायला लागले होते. तिच्या माहेरसह सासरच्या मंडळींना सुद्धा तिच्या आणि अक्षयबद्दलच्या संबंधाचं कळालं होतं आणि ते तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. तू असं काही केलंस तर समाजात आपली बदनामी होईल, तुला एक लहान मुलगा आहे, असं ते वारंवार तिला सांगत होते. आणि त्यातूनच तिचं काही प्रमाणात मतपरिवर्तन सुद्धा झालं होतं. पण अक्षय काही ऐकायला तयार नव्हता. तो तिच्याबरोबर पळून जाण्यासाठी सारखा तगाता लावत होता, पण ती नाही म्हणत होती. सुरुवातीला आपल्यासोबत पळून जाण्यास तयार असणारी पूजा आता का नाही म्हणते हे त्याला कळत नव्हतं. दोघांमध्ये त्यावरून सारखे वाद होत होते. आता पूजाची हत्या झाली त्या दिवशी काय घडलं, तर 7 जुलैला सकाळी 10 वाजेच्या सुमारास पूजाचा पती हा प्रथमेश नेहमीप्रमाणे साताऱ्याला कामावर गेला. मुलांची शाळासुद्धा तिकडेच असल्यामुळे तो देखील मुलाला सोबत घेऊन जायचा. तिचे सासू सासरे हे सुगीचे दिवस असल्यामुळे शेतात गेले होते. दरम्यान घरात फक्त पूजा एकटी होती. त्याचा फायदा घेऊन अक्षय तिच्या घरात शिरला आणि त्याने पुन्हा तिच्याबरोबर पळून जाण्यासाठी तिच्याकडे विचारणा केली, पण तिने त्याला साफ नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि तो तिला पळून जाण्यासाठी जबरदस्ती करत होता.
पण ती काही ऐकत नव्हती। त्यामुळे त्याला राग अनावर झाला आणि त्याने दोन्ही हाताने तिचा गळा आवळण्यास सुरुवात केली। ती खाली पडली। त्यानंतर त्याने आपल्याकडे असणाऱ्या कटरने तिच्या गळ्यावर सपासप वार केले, ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला। पुढे आरोपी अक्षय हा सातारा पुणे महामार्गावर आला। तिथे त्याने एका ट्रकला हात दिला आणि पुण्याच्या दिशेने निघाला। दुसऱ्या बाजूला संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास पूजाचे सासरे घरी आले आणि त्यांनी पूजाच्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहिला। त्यानंतर त्यांनी लगेचच आपल्या मुलाला फोन करून बोलावून घेतलं आणि सातारा तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला, तसंच आरोपीचा शोध सुरू केला। तेव्हा त्यांना गावात चर्चा ऐकू आली की अक्षय आणि पूजाचे अनैतिक संबंध होते। त्यानुसार त्यांनी अक्षयच्या मोबाईलचं लोकेशन तपासायला सुरुवात केली। तेव्हा त्यांना तो पुण्याच्या स्वारगेटजवळ असल्याची माहिती मिळाली। त्यांनी लगेचच स्वारगेट पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतलं आणि साताऱ्यात आणलं। अवघ्या 8 तासामध्ये आरोपी अटकेत होता। पुढे पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि सांगितलं की पूजा सुरुवातीला आपल्यासोबत पळून जायला तयार होती, पण नंतर ती नाही म्हणायला लागली, त्यामुळे तिची हत्या मी रागाच्या भरात केली, असं आरोपी अक्षय साबळे म्हणाला। सध्या स्थितीमध्ये आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि आज त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। पण या घटनेनंतर एक प्रश्न उपस्थित होतोय की यामध्ये चूक कोणाची आहे? प्रेमविवाह करूनही अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पूजाची, की तिचा विवाह झाला असूनही तिला आपल्यासोबत पळून जाण्याची मागणी करणाऱ्या अक्षय साबळेची? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, यामध्ये चूक कोणाची आहे? सध्या जी परिस्थिती चालली आहे, महाराष्ट्र असू दे, महाराष्ट्राच्या बाहेर असू दे, प्रत्येक ठिकाणी विवाहबाह्य संबंध तसेच अनैतिक संबंधाच्या घटना समोर येत आहेत। तसेच या घटनातून, या अनैतिक घटनेतून, विवाहबाह्य संबंधातून होणारी हत्या, होणारे चुकीचे काम, याबद्दल ज्या घटना समोर येत आहेत, याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही देखील मला कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे नवीन व्हिडिओ, जी नवीन माहिती, जी नवीन अपडेट टाकत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही माहिती तुमच्याकडून स्किप होणार नाही। तर मित्रांनो, अशीच तुमच्या बहिणीला सपोर्ट करत राहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार लेटेस्ट नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार। तर भेटूया पुढच्या माहितीमध्ये।